जुन्नरमधून एक गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आलाय। भाजपच्या पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर एका युवकाला पैशांसाठी धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। या ऑडिओमध्ये कथितपणे आक्षेपार्ह आणि धमकीवजा भाषा वापरण्यात आल्याचा दावा केला जातोय। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये संबंधित युवकाला बोलावून जबरदस्तीने चेक घेतल्याचाही आरोप करण्यात आलाय। दरम्यान रोशन बिरमल या युवकानं या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। नाव सांगा तुमचं आणि काय घटना घडली ते मला सविस्तर सांगा। माझं नाव रोशन बिरमल, मी राहिलो नारायणगावमध्ये। मी शेअर मार्केटचा व्यवसाय करतो। तर माझे एक गुंतवणूकदार आहेत जे पारुंड या ठिकाणी राहतात। ते गुंतवणूकदार त्यांचं माझ्याकडे गुंतवणूक आहे। त्या संदर्भात आशाताई बुचके यांनी मध्यस्थी केली की जेणेकरून त्यांनी मला धमकी वगैरे दिलेली आहे की जे गुंतवणूकदार आहेत त्यांना ते परतावा वगैरे त्यांना मी दिलेला आहे। त्यांची माझ्याकडे 56,90,000ची त्यांची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे। तर त्यांना मी आतापर्यंत जवळपास 21 लाख रुपये त्यांना परतावा दिलेला आहे। मध्यंतरी माझं पेमेंट थोडंसं एक ब्रोकरकडे अडकल्यामुळे त्यांना पेमेंट परतावा आधीमध्ये थोडाफार माझ्या पद्धतीने मी दिलेला आहे। तर त्यांना ते आता मला त्यांच्या गेस्ट हाऊसला वगैरे बोलून त्यांनी बोलवलं, मला बोलवून घेतलं। त्यांना ते पेमेंट देण्यासाठी ते मला फोर्स करतायत की ते पेमेंट मी लवकरात लवकर द्यावं। ते माझ्याकडे त्या अमाऊंटची म्हणजे मला त्यांना देणं कमी लागतं, त्यांनी मला ते तिप्पट अमाऊंट मागतात। 1,56,00,000 रुपये माझ्याकडून ते मागतायत, त्यासाठी मला ते फोर्स करतायत। मग त्यासाठी त्यांनी मला धमकी वगैरे दिलेली आहे, जीवे मारायची धमकी दिलेली आहे। ते असं पण बोलले तुला उभं चिरून टाकेल वगैरे, की तुला मी आतमध्ये टाकेल वगैरे, या पण भाषेमध्ये बोलले। नाव सांगा।